हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक खूप जास्त युनिक एक ड्रिंक सांगणार आहे, जे की खूप हेल्दी आहे आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. कारण मी एक कोकोनट पिलं होतं, पण ते कोकोनट चॉईस करताना माझ्याकडून चुकलं होतं. आपण कसं शहाळं म्हणजे की थोडंसं कोकोनट बनण्याच्या सुरुवातीचं ते असं असतं ना, जेलीसारखं तशा लेवलचं असलं ना की ते खाता पण येतं आणि पितं पण येतं. पण मी जे कोकोनट चॉईस करून घेतलं होतं ते खूप जास्त मोठं होतं आणि पकलेलं होतं ऑलरेडी. मग मी त्यातलं नारळ पाणी पिलं, पण गरमीमुळे ना रस्त्यावरचं जे आपण स्ट्रीटवालं नारळ पाणी घेतो ना, इतकं गरम होतं की मला काही टेस्टच लागली नाही. तर मी तिथलं पिलं, ते काय 2-3 घोटाचं निघलं. आणि मग मी त्यांना फोडायला लावलं की बघा नारळ आहे, तर मी नारळ घेते. मग त्यांनी मला फोडून दिलं. मी ते पार्सल घेऊन आले. काल आणलं होतं, मी फ्रीजला ठेवलं. आता मी काही केलं, त्याला घेतलं, खिसल्यानंतर त्याला मिक्सरमधून साखर वगैरे टाकून बारीक करायची. बाकी काहीच नाही, मीठ सुद्धा नाही, वेलची पूड नाही, कुठलं इसेन्स नाही, कुठलं फ्लेवर नाही, नथिंग. ओन्ली कोकोनट घ्यायचं, खिसायचं आणि थोडंसं पाणी टाकून किंवा दूध असेल घरी तर दूध ॲड करायचं आणि साखर टाकायची. ते ॲड करून मिक्सरला फिरवायचं आणि त्याला फ्रीजरमध्ये ठेवून थंडगार होऊ द्यायचं आणि मग प्यायचं. एकदम मला एकदा कोकोनट ज्यूस मिळेल.